शिंदे गटानं महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे। आमदार खासदारांना आज मुंबईमध्ये येण्याचे आदेश देण्यात आले। लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे। सेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यातच ही महत्त्वाची बैठक होतीये। 7 खासदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि त्याबरोबरीनं काही जण हे ठाकरेंच्या संपर्कात असल्याचंही कळतंय। नियोजन काय आम्हालाच माहिती नाही। आम्हाला मेसेज आला किंवा आपल्या सर्वांना उद्या 4 वाजता यायचं आहे। आम्ही चाललो, आता गेल्यानंतर कळेल काय आदेश आहे काय नाही आहे। पण नक्कीच जे काही आदेश असेल तो आम्ही मान्य करू। तर तातडीची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि येत्या काळातल्या आता अर्थातच लोकसभा निवडणुका पार पडल्यात। आता विधानसभांचे वेध लागताना आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण राज्यांना विधानसभांचे वेध लागताना पाहायला मिळतील आणि त्यामुळेच आपण बघतोय ही तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीत दरम्यान येत्या काळातल्या महत्त्वाच्या भूमिका ज्या आहेत त्या संदर्भात काही सूचना केल्या जाऊ शकतात। अधिक माहिती घेऊयात, जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, या बैठकी संदर्भात काय अधिक अपडेट? प्रज्ञा, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी बैठकांचा तडाखा सुरू केला होता। विशेष म्हणजे महायुतीला ही हार जी आहे ती खूपच जिव्हारी लागलेली आहे, कारण का देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, दोघांनीही ही जबाबदारी आपल्यावर घेतली आहे। दोघांनी आपल्या खासदारांची, आमदारांची, नेत्यांची बैठक घेतलेली आहे। आज शिवसेना म्हणजेच शिंदे गटाच्या खासदारांची देखील बैठक झाली होती, मात्र आज पुन्हा एकदा तातडीने ही बैठक बोलवण्यात आली आहे। या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे अपक्ष आमदार आहेत, अपक्ष खासदार आहेत, त्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे आणि ते देखील आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। वर्षा निवासस्थानी संध्याकाळी बैठक होणार आहे। आता या बैठकीचं प्रमुख कारण जर आपण पाहिलं तर मग ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंचे केवळ 7 खासदार निवडून आले होते, जेव्हा की शिंदेंचा विश्वास होता की आपले सगळे खासदार निवडून येतील। जास्त मतं जी अपेक्षित होती ती पडली नाही, ती मिळाली नाही। त्यामुळे या सर्व गोष्टींचं ॲनालिसिस, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आजची बैठक बोलवण्यात आली आहे। विशेष म्हणजे आता विधानसभा देखील आहे, 4 महिन्यामध्ये विधानसभा लागतील, त्यामुळे त्यांना नुकसान झालेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मतांचं, ते नुकसान कसं भरून काढायचं विधानसभेला, याचा अभ्यास, याची चर्चा, याची रणनीती आजच्या बैठकीमध्ये केली जाऊ शकते। त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मग काही कानमंत्र देखील दिले जाऊ शकतात, कारण का उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे शपथ घेत आहेत। त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी देखील कदाचित उद्या सगळे खासदार दिल्लीला जाऊ शकतात। ह्या सगळ्या एक नाही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती आज शिंदे खासदारांसोबत चर्चा करतील। मात्र प्रमुख कारण हेच आहे की विधानसभा येत आहेत आणि विधानसभेला जो फटका शिंदे गटाला बसला आहे, जी मतं कमी पडलेली आहेत, तसाच फटका विधानसभेला बसू नये याची पूर्ण काळजी आणि तयारी या बैठकीमध्ये आढावा घेताना घेतला जाईल। प्रज्ञा, जुई, सगळ्यात महत्त्वाचं, काही आमदार जे आहेत ते ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि त्याबद्दलही चर्चा होताना पाहायला मिळते। या संदर्भात सुद्धा काही सूचना केल्या जाऊ शकतात। प्रज्ञा, काल अशी माहिती मिळाली होती सूत्रांकडून की शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश देखील करणार आहेत। दोन्हीकडच्या जर आपण बाजू ऐकल्या, शिंदेंच्या आणि ठाकरेंकडच्या, दोन्ही प्रवक्त्यांचं म्हणणं आहे, शिंदेंच्या प्रवक्त्यांचं जर आपण म्हणणं ऐकलं संजय शिरसाट, तर त्यांचं म्हणणं आहे की केवळ अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे, कुठलाही आमदार ठाकरेंच्या संपर्कात नाही आहे आणि हे आम्ही ठरवलेलं आहे की काही झालं तरी आम्ही ठाकरेंकडे परत जाणार नाही। तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की हो, आमच्या संपर्कामध्ये काही आमदार आहेत, येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ते स्पष्ट होईल की कुठला आमदार आमच्याकडे परत येतोय। पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश देखील होईल आणि जो फटका लोकसभेला बसला आहे त्या फटक्यामुळे त्यांना आता जाणीव झाली आहे शिंदे गटाच्या आमदारांना की आपण उद्धव ठाकरेंची साथ सोडून किती चुकीचं केलं आहे। ही जाणीव त्यांना झाल्यामुळे ते पुन्हा एकदा ठाकरे गटात म्हणजे मूळ पक्षात परत येत आहेत, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आजची जी बैठक बोलवली आहे त्याचा अजेंडा देखील हाच असू शकतो, हा देखील मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की कोणकोणते आमदार संपर्कात आहेत आणि कशा प्रकारे जे डॅमेज कंट्रोल होत आहे पक्षाचं ते रोखलं पाहिजे, कशा प्रकारे आमदारांना रोखलं पाहिजे। कारण का 2 दिवस आधी अजित पवारांनी देखील आमदारांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढली आणि आमदारांनी ठरवलं की
कोणीही शरद पवार यांच्या पक्षात जाणार नाही. तशीच काहीशी वेळ आज शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांवरती देखील आली आहे. त्यांची देखील बैठक घेऊन आज त्यांची मनधरणी केली जाऊ शकते आणि त्यांच्यात कदाचित एक ठराव देखील मांडला जाऊ शकतो की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाऊ नये याचा. प्रज्ञा. नक्कीच नक्कीच. तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.